दी काय ग, झोपली नाहीस तू अजून? पोलीस स्टेशनवरून फोन आला होता. त्या फोन नंतर खूप डिस्टर्ब झाले मी. काय झालं तू डिटेल मध्ये सांग ना. इन्स्पेक्टर वझलवारचा फोन होता. बाळाच्या केस संबंधी काही महत्त्वाचं बोलायचंय म्हणाला. काय असेल तू विचारलं नाहीस कधी? नाहीये गाणी ना, आपण काही ना काहीतरी काम करतोय हे दाखवण्यासाठी कधी कधी करतात असं पोलीस. म्हणजे चौकशीसाठी या, महत्वाचं काम आहे, अमुक तमुक. त्यांना काहीतरी माहिती मिळाली आहे. माझ्याशी बोलल्यानंतर त्याचे पुरावे होऊ शकतात म्हणाले. पुरावा? कसं शक्य आहे? कसं शक्य आहे म्हणजे? अगं दी, या सगळ्या प्रकाराला जवळपास वर्ष होत आलं ना, म्हणून म्हणाले. ते आता गेल्यावरच कळेल ना. उद्या बोलवलंय. तू येशील ना माझ्या बरोबर? मी नाही नाही, म्हणजे मी 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 कशाला ना दी? कशाला म्हणजे? तुलाही बऱ्याच गोष्टी माहिती आहेत त्यातल्या. माझ्याकडून अनावधानाने काही निसटून गेले तर तुझी मदत होईल. हो ना. अगं पण खूप महत्वाचं काम आहे उद्या. मी तुला सांगायचंच विसरून गेले बघ. म्हणजे तू जा ना दी. अगं तू तू घाबरू नकोस. तरी थोडा वेळ काढलास तर? दी, उद्या मी नेमकी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे. ठीक आहे. आणि तसंच काही लागलं तर मला मला फोन कर ना तू उद्या दी. दी, I'm sorry. म्हणजे मी जेजूंसाठी तेव्हाही काही करू शकले नाही आणि आताही काही करू शकत नाही का? मी जाऊ? खूप झोप येते. गुड नाईट. काय विचारायचंय? तुमचा चेहरा स्पष्ट सांगतोय तुम्हाला काहीतरी विचारायचंय. नाही म्हणजे आदिनाथ, मनातले शब्द ऐकू येत नाही एवढंच. पण मनात चाललेला गोंधळ दिसत नाही असं नाहीये. विचारा, काय विचारायचंय? तुला हल्ली स्वप्न नाही ना पडत? गेल्या जन्माची? हो. नाही, बरेच दिवसात असं काही स्वप्न नाही पडलं. कुठलंच नाही? नाही, निदान आठवत तरी नाहीये.
मला एक स्वप्न पडलं होतं. महादेव आजोबांचं? नाही. मग पार्वती आजीचं? नाही. मग सुलेखा आली होती स्वप्न. आणि म्हणजे मला नीटचं आठवत नाहीये. कुठल्या तरी गोष्टीसाठी मी तिला नको सुलेखा नको हे बरोबर नाहीये असं काहीतरी म्हणालो. काय झालं शुभ्रा? चांगली गोष्ट आहे. माझा तुमच्यावर असलेला विश्वास किती सार्थ आहे. स्वप्नात सुद्धा तुम्ही तिच्या कोणत्याही गोष्टीला नकार दिला. यापेक्षा चांगली गोष्ट काय असणार? आदिनाथ, आपल्या नात्यामधल्या या पारदर्शकतेला कुणाचीच दृष्ट लागायला नको. मन मोकळं झाल्यावर बरं वाटलं की नाही? आता कसा छान दिसतोय चेहरा. तुला पोलीस स्टेशनवर बोलवलंय? कशाला? बाळच्या केस संबंधी काही महत्वाची माहिती मिळाली म्हणे. काल फोन आल्यापासून काही सुचतच नाही. पण काय कसली माहिती मिळाली आहे? फोनवर काहीच सांगायला तयार नव्हते ना ते. हेच मला आवडत नाही त्यांचं. म्हणजे आपण तिथे जाईपर्यंत आपला जीव टांगणीला. कसली चौकशी कोणाला माहिती? ती कोरडी चौकशी आहे का कोणी सापडलंय? शंभर शंका येत आहेत हो मनात. एरवी तसं काही वाटत नाही मला. म्हणजे याही पूर्वी गेलीये मी पोलीस स्टेशनला चौकशीला. यावेळी उगाचच भीती वाटते. अगं काळजी करण्यासारखं काही नसेल, खात्री आहे माझी. आणि तो वजलवाल का फिजलवाल कोण आहे ना, तो चौकशी पलीकडे काही करत नाही. तू निश्चिंत राहा. कधी जायचंय तुला? दुपारी जाईन. तू एकटी जाऊ नकोस. वसुला, चंदूला जरा फोन कर. आणि अहो तो बाहेरगावी गेलाय ना, आला नाही अजून. अरे हो, ठीक आहे, दुपारी जायचं ना. मी येतो तुझ्या बरोबर. लेक्चर्स ऍडजस्ट करतो आणि मी इथेच येतो. तू इथेच थांब, आपण जाऊ. तुम्ही कशाला त्रास घेताय उगाच? अगं पूनम, त्रास कसला आलाय त्यात? आणि अगदी तसंच म्हणायचं झालं तर ही कुसुम मला काय कमी त्रास देते का? दादा, असं मनात सुद्धा आणू नकोस. चल. आणि पुन्हा पुन्हा त्याच त्याच विषयावरती चर्चा करत बसू नका. काय कुसुम, कळलंय ना? हो. चल, मी येतो. मी चहा टाकते.
तुझ्यासाठी. वंशी तुम्ही पण घ्याल ना? हो घेईन ना. जरा आलं बिलं टाका जरासं. हो. आणि खायला सुद्धा कर काहीतरी. मला माहितीये सकाळपासून हिनं काही खाल्लं नसेल अगदी. करते मी. आलीच. हे पूनम, तू ते सोहळ्याचे फोटो पाहिले नसतील ना? हा? अगं इतके सुंदर आलेत ना फोटो. मी तुला दाखवते. अगदी मस्तच आलेत. थांब, आलेच मी. प्रिया, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा टप्पा गाठणार आहोत. तू आता फक्त माझं ऐकणार आहेस. माझ्या प्रत्येक शब्दावर तू लक्ष केंद्रित करणार आहेस. आठवण बघ, तू मम्मांकडून निघालीस, मग कुठे गेलीस? आठवण बघ, तुला नक्की आठवतंय? प्रयत्न कर. तुला काय दिसतंय? प्रयत्न कर प्रिया. तुला काय दिसतंय? मी सांगतो. अंधार, एक घट्ट वीण, एक शिवण जी उसवणं खूप कठीण आहे, जी निघू शकत नाही. बरोबर? प्रिया, प्रिया, प्रिया. खरं तर मीरेचं लग्न झालेलं होतं. हा, पण जन्मोजन्मीचं प्रेमाचं नातं तिचं फक्त श्रीकृष्णाशी. मीरा श्रीरंगाच्या रंगात अगदी रंगून गेलेली होती. नको 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 श्रीरंग भाऊजी, नको. हे बरोबर नाही. कोणी बघितलं तर, कोणी बघितलं तर, कोणी बघितलं तर. पार्वतीला श्रीरंग दिसतो, महादेव दिसतो. श्रीरंगला पार्वती दिसते, महादेव दिसतो. मग माझं काय? माझ्यातल्या महादेवला कुणीच का दिसत नाही? 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 हाँ बोल. अहो कुठे आहात तुम्ही? मी बाहेर आहे. बाहेर म्हणजे? बाहेर म्हणजे मुंबईच्या बाहेर कुठेतरी. मी इतकंच सांगायला फोन केला की पूनम काकू आणि बाबा पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशनला? का? बाळ काकांच्या केसच्या संदर्भात काहीतरी चौकशी करायची आहे. ठीक आहे, मी निघतो, पोचतो. ठीक आहे.
कसं वाटतंय? ठीक वाटतंय. डॉक्टर, काय झालं मला कळलंच नाही. एकदम अंधारी आली आणि रिलॅक्स रिलॅक्स, शांत हो. मला वाटतं प्रिया आपण घाई करतोय आणि काही कामांमध्ये घाई अजिबात चालत नाही. थोडासा शांतपणा लागतो. हे बघ, तुझं अंतर्मन आता या सगळ्या गोष्टींचा सतत विचार करत असेल. आपण काही दिवस थांबूया. पण थांब, शांत हो बघू. हे बघ, या सगळ्या तुझ्या स्मृती आहेत. ते अशा कोणीही नाहीशा करू शकणार नाही. माझा ऐक, तू थोडा वेळ इथे शांतपणे पडून राहा आणि मग घरी जा. मी तुळशीचा काढा करतो. मी इन्स्पेक्टर वजलवार. मी मधुसूदन शास्त्री, बाळ शास्त्रीचा मोठा भाऊ. सॉरी, तुम्हाला जरा बसायला लागलं. ठीक आहे, बोला. काय घेणार? चहा, कॉफी? नाही, काही नको. इन्स्पेक्टर, तुम्ही यांना इथे का बोलवलंय? सांगतो ना. हेच विचारायला बोलवलंय की बाळशास्त्रीच्या मृत्यूले कोण कारणीभूत आहे. कोण म्हणजे? कोणी सांगेल? अभिमान सरंजामे. मी नाही म्हटलं तर? इन्स्पेक्टर, हे अभिमान सरंजामेनी सांगितलं असलं तर, आणि जबाबदार व्यक्ती कोण आहे हे पण सांगितलं असलं तर? काय बोलताय तुम्ही? अभिमान तर जिवंत आहे. याच पोलीस स्टेशनमध्ये, लॉकअपमध्ये. आणि त्यांनी हे पण सांगितलंय की बाळशास्त्रीच्या मृत्यूला एक बाई कारणीभूत आहे म्हणून. खोटं बोलतोय तू. तीच शहानिशा करायला आपल्याला तकलीफ दिली ना. हे अभिमान सरंजामेनी सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे केलेलं त्या बाईचं स्केच बघा. या बाईले ओळखता का? नाही. बघा, नीट बघा. कदाचित आठवल. कुठं बघितलं होतं का हिले? ऑफिसमध्ये, घरात?